हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवसानिमित्त बुधवारी मुकपद यात्रेद्वारे आदरांजली वाहण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे या मुकपद यात्रेत शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथून मुकपद यात्रेसाठी मशाल प्रज्वलित करून आणण्यात आली होती. परिवहन समितीचे माजी सभापती जय साळुंखे यांच्या हस्ते शिवस्मारक येथे मशालीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन झाल्यानंतर मुकपद यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक राजकुमार पाटील, महादेव गवळी, सागर अतनुरे आदी उपस्थित होते. शिवस्मारक पासून निघालेली मुकपद यात्रा भागवत चाळ, पत्रा तालीम, श्री सळई मारुती मंदिर, वडार गल्ली, बाळीवेस, विजयी चौक, श्री शिवगंगा मंदिर, बलिदान चौक या मार्गे महापालिका शाळा क्रमांक 2 जवळ विसर्जित झाली. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून